अशी तंदुरी ना मिळणार नाही कुठं, एवढी क्लास तंदुरी लागते इथली. आणि त्याच्यासोबत आपल्याला दिलेलं आहे पुदिन्याची चटणी. स्मोकीनेस जो असतो ना तो दिल्यामुळे त्याची टेस्ट एक वेगळीच लागते. पहाडी कबाब जो ग्रीन कलरमध्ये आहे त्याला मिंटची चटणी आहे लावलेली. केलं नाही यात बघा पूर्णपणे, म्हणजे चिकन किती शिजलेलं आहे प्रॉपर, हे त्यांना डबल मागवतो. मला हे खूप जास्त आवडतं. बाई हा कबाब बोनलेस आहे नागेश हा कबाब. बाई याची टेस्ट एवढी भारी लागते ना. ही जी पुदिन्याची चटणी, लसूण, हिरवी मिरची वगैरे लावलेली असते. तर आपलं बटर चिकन आलेलं आहे. बटर टिक्का हे हाफ आहे. हां हे हाफ आहे. क्वांटिटी अलग लेवली पण. आणि ही बघा टेस्ट काय असेल याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. वा काय म्हणतो नागेश, कसं वाटते बटर चिकन? वा सिरियसली क्लास आहे. बस नको रिव्ह्यू देऊ खरं. सही आहे. आणि ही जी रोटी आहे मैद्याची रोटी नाही आहे, ही मला खूप आवडते अशी रोटी. एकदम पातळ रोटी आहे आणि असं जास्त चिवी लागत नाही आहे. शोधतो म्हणण्यापेक्षा ह्या जुन्या चवी आहेत एकदम. इंजिनिअरिंगच्या वेळेस आम्ही ज्या ट्राय केलेल्या गोष्टी आहेत. आणि मला तर वाटतं त्यात ज्या चवी होत्या ना त्याच आपल्याला आत्ता पण आवडतात. हां आवडतात. आत्ता जे आपण खातो ना ते एखाद्या वेळेस जाऊन हा बाबा नवीन आवडत ठीक आहे खाल्ल्यासारखं. म्हणजे विषय असा असतो आणि शोध चवीचा असतो. त्यामुळे तर मित्रांनो आपण आलेलो आहे संतुष्टी फूड प्लाझा, जे औंध रोडला आहे. खडकीवरून औंधला रोड जो जातो त्या रोडला. इथं हा मेन रोड आहे. मेन रोडच्या आतमध्ये जे मिलिटरी कॅन्टीन होतं पहिलं, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट यांच्याकडं होतं पहिलं. आणि तिथं चिकन तंदूर खूप जास्त फेमस होता. तर आपण पण तेच काय करणार आहे. त्यांनी इकडं रिलोकेट केलेलं आहे रेस्टॉरंट त्यांचं औंध रोडला. ॲड्रेस तर आपण देऊच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ॲम्बियन्स वगैरे जास्त काही असा एवढा एक्सपेक्ट करू नका चांगला असला असा, पण टेस्ट खूप छान आहे. ह्याच्या पार्ट तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिले ऑर्डर केलं होतं चिकन तंदुरी. त्याच्यामध्ये 4 पीस आलेले आहेत. जर तुम्ही फुल घेतली तर 8 पीस येतात. आणि त्याच्यासोबत मस्त असं सॅलड दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये कोबी, नंतर कांदा, थोडंसं गाजर, कोथिंबीर वगैरे टाकलेली आहे. आणि मस्त त्याला मीठ आणि चटणी टाकलेली आणि थोडंसं लिंबू पिळलेलं आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला दिलेली पुदिन्याची चटणी. तर एकदम जबरदस्त टेस्ट लागणार आहे. नागेशला काय कंट्रोल व्हायला आहे एकदम हळूहळू. मला येताना ॲक्च्युली नागेशला बिलकुल भूक नव्हती येताना मला. नागेशला मी म्हणलेलं, मला गॅरंटी होती की इथं आल्यानंतर नागेश म्हणजे नाही म्हणू शकत नाही याला बघून. तर तुम्हाला अशी तंदुरी ना मिळणार नाही कुठं, एवढी क्लास तंदुरी लागते इथली. खूप जास्त फेमस आहे. बघून तर भारी वाटते. बघून तर भारी वाटते. खाऊन बघूयात आपण की कसे आहे ते. तर लिंबू पिळतो पहिलं. माझ्या ह्याच्यात ठेवतो ना आधी मी माझ्या ह्याच्यात ठेवतो आणि मग लिंबू पिळतो. मस्त लिंबू पिळून नागेशच्या ह्याच्यावरती. ह्याची टेस्ट पण खूप जबरदस्त लागते ना. टेस्ट कर आणि मला सांग. आपण पण घेतो. लेग पीस दिलेले आहेत आपल्याला ह्याच्यासोबत. ह्याच्यावरती आपण पिळणार आहे लिंबू मस्तपैकी. कसा आहे फ्लेवर नागेश? क्लास आणि ह्याच्यामध्ये जे असं एक काय म्हणतात मसाला लावलेला आहे त्याच्यामध्ये कसं असतं, मॅरिनेशन जेवढं मुरतं ना चिकनमध्ये आणि तेवढी जास्त टेस्ट त्याच्यात उतरते. आणि उतरल्यामुळं हे पण बघा ह्याची पण टेस्ट एक नंबर लागते. मला तर खूप जास्त आवडतं इथलं सॅलड. म्हणजे शिजलं पण एवढ्या छान प्रकारे ना. आणि मॅरिनेट झाल्यामुळं त्याला जे फ्लेवर उतरला आहे ना त्याच्यामुळे आणि बाहेर लागतं. ज्युसी टाईप थोडंसं लागतं. ज्युसी पण लागतं आणि क्रिस्पी पण लागतं. आणि त्याच्यासोबत आपल्याला दिलेलं आहे पुदिन्याची चटणी. एक नंबर टेस्ट आहे. टेस्ट तशीच आहे. आम्हाला ज्यावेळेस मिलिटरी कॅन्टीनला मिळायचं त्या टाईपमध्येच टेस्ट आहे. सेम टेस्ट अजून पण त्यांनी ठेवली आहे तशीच. टेक्स्चर बघा तुम्ही कसलं ग्लास आहे. आणि बिलकुल कच्चा नाही आहे. बऱ्याच ठिकाणी तंदुरी जी असते कच्चे भेटते.
वरती ते नागेशला बिलकुल भूक नव्हती पण नागेशचे टेस्ट बड्स आता जागे झालेले आहेत. इतक्या दूर त्यामुळं इतकं दूर येणं 25 किलोमीटर लांब आले आपण. वरती आहे नाही का नक्कीच हे आपण असं छान पुदिनामध्ये असं बुडवून म्हणजे डीप केल्यानंतरची जी टेस्ट आहे ती खूप छान आहे आणि त्याच्यासोबत हे जे सॅलड खूपच भारी आहे याची टेस्ट. जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. जमलं भारी जमलं. आपली दुसरी पण डिश आली आहे पहाडी कबाब जो ग्रीन कलरमध्ये आहे. त्याला मिंटची चटणी आहे लावलेली. बाई हे बघून आहे ना काय बोलणार आता. तुम्ही फक्त तंदुरी किंवा कबाब खाण्यासाठी सुद्धा इथे येऊ शकता. तुम्ही ह्याला जर ऑब्झर्व केलं ना ह्यात बघा पूर्णपणे म्हणजे चिकन किती शिजलेलं आहे प्रॉपर. एकदम असं म्हणजे जो फ्लेवर असतो ना कोळशाचा स्मोकी तो एकदम जबरदस्त उतरलेला आहे त्याच्यामध्ये. तर स्मोकी फ्लेवरमुळे आणखी मजा येते खायला. मजा येते. तंदूरची जर गोष्ट केली तर तंदूर खायला मजा येतेच त्याच्यामुळे कारण तो स्मोकीनेस जो असतो तो त्याच्यामुळे ते एक वेगळा फ्लेवर येतो तंदूरमध्ये. हे त्यांना डबल मागवतो. मला हे खूप जास्त आवडतं पुदिन्याची चटणी. हा कबाब टेस्ट करून बघूया. बाई हा कबाब बोनलेस आहे नागेश हा कबाब. बाई याची टेस्ट एवढी भारी लागते ना तो टेस्ट कर आणि मला सांग. टेस्टमध्ये बिलकुल बदल नाही झालेला यांचा. हे बघा तुम्ही बघू शकता प्रॉपर कबाब पण केवढे शिजलेले आहेत भारी. हा एकदम प्रॉपर शिजलेले असतात. आणि आपण कोणाची म्हणजे स्तुती करायची किंवा कोणाचं प्रमोशन वगैरे असं नाही आहे कारण आपल्या चॅनलवर आता तर रिव्ह्यूज 2015 पासून मी टेस्ट करतोय. जबरदस्त टेस्ट आहे. टेस्ट आहे कॉलेजला असताना तिची टेस्ट आहे तुझं समजतं बिलकुल बदल नाही झालेला. म्हणजे क्वांटिटी पण भरपूर आहे. त्याच्यामध्ये 8 कबाब येतात. त्याच्यामध्ये 4 लेग पीस येतात. मजा येतो खायला. आता हे कबाबमध्ये कसं आहे ह्यात बोनलेस चिकन असतं आणि ही जी पुदिन्याची चटणी लसूण हिरवी मिरची वगैरे लावलेली असते. ह्याच्या आतमध्येपर्यंत जास्त फ्लेवर जात नाही कबाबमध्ये. त्यामुळे तुम्हाला तो जेवढा तंदूर जेवढा टेस्टी लागतो तेवढा कबाब एवढा टेस्टी नाही लागत. ह्याच्यामध्ये मसाले पण थोडे वेगळे असतात. हा मसाले मसाले वेगळे त्याच्यामध्ये म्हणजे दही वगैरे मॅरिनेशन करून प्रॉपरली ते हे होतं ॲब्झॉर्ब होतं. तर तुम्ही ह्याच्यात बघाल तर दही वगैरे नसतं याला जास्त. याला नॉर्मल आपलं हिरव्या मिरचीची पेस्ट त्याच्यानंतर पुदिना असं वरून लावून बोनलेस चिकनला ह्याला तंदूरमध्ये ठेवतात. तर आपलं बटर चिकन आलेलं आहे. बटर चिकन हे हाफ आहे. हां हे हाफ आहे. एवढी क्वांटिटी आहे भरपूर खूप जास्त क्वांटिटी आहे हाफची पण. क्वांटिटी बघू शकता. आणि रोट्यांची पण क्वालिटी बघा पूर्ण अशी मैद्याची नाही. गेहू का रोटी आहे ना. गेहू का रोटी आहे. गेहू का रोटी आहे. गव्हाची रोटी आहे. क्वांटिटी अलग लेवली पण. आणि ही बघा टेस्ट काय असेल याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. आपली मस्तपैकी बटर चिकनची डिश आलेली आहे. नागेश काय वाटतं तुला बघून टेस्ट कशी असेल. टेस्ट तर चांगली असेल असं बघून तर नागेश वाटतंय. एक्साइटेड आहे. बघून तर वाटतंय चांगली. नागेश बघ जरा घे. नागेश फॅन नाही झाला तर नाव घ्यायचं आपलं परत. एवढी भारी टेस्ट आहे. तुला सर्व करू. आपल्याला पण सर्व करतो. आपण त्यांना कांदा आणि लिंबू सांगू आणायला जरा कारण कांदा लिंबूशिवाय मस्त टेस्ट नाही येत. आणि असं बटर चिकन म्हणजे एवढं पण जास्त गोड नाही हा नागेश. स्पायसी पण आहे हे म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला कलरवरून कळालं असेल. वा काय म्हणतो नागेश कसं वाटते बटर चिकन. वा सिरियसली क्लास आहे. बस नको रिव्ह्यू देऊ. खरंच सही आहे. अरे भारी खरंच भारी आहे. मसाल्यांची जी टेस्ट उतरली ना खरंच भारी. मी पण ट्राय इथल्या भाज्या वगैरे पण चांगल्या असतात मला वाटतं सगळ्यात. भाज्या चायनीज वगैरे खूप छान भेटतं इथं. आणि ही जी रोटी आहे मैद्याची रोटी नाही आहे. ही मला खूप आवडते अशी रोटी. एकदम पातळ रोटी आहे आणि जास्त चिवी लागत नाही आहे. हे बघा काय जबरदस्त. ते जे तंदूरचे पीस असतात ना नागेश छोटे छोटे पीस कट करून ते मॅरिनेट झालेले असतात ऑलरेडी. त्याच्यात फ्लेवर सोक झालेला असतो
आणि वरून ही ग्रेव्हीची टेस्ट झालं म्हणजे जबरदस्त कॉम्बिनेशन आहे एकदम. तुम्ही बघू शकता कांदा पण आलेला आहे आपला याच्यासोबत मस्त. तर हे सूप आहे आणि चिकनची क्वांटिटी पण भरपूर आहे ह्याच्यात. छोटे छोटे पीस आहेत आणि मस्त तडका मारून दिलेला आहे ह्याच्यावरती. खूप भारी लागतं. तर मित्रांनो आता आम्ही एन्जॉय करतो फूड. तुम्ही पण एन्जॉय करा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन टाकतो आम्ही, नक्की व्हिजिट करा. आपण याच्यासोबत घेतलेली आहे पेप्सी, कारण नागेशला जेवणासोबत कोल्ड्रिंक लागतं दरवेळेस. जेवण केल्यानंतर त्याला फॅट वाढवायची असते, त्यामुळे परत जिम करायची असते, त्यामुळे हाय शुगर खातो जेवण केल्यानंतर. मित्रांनो आपली भाजी आता संपलेली आहे. आता आपण काय करणार आहे, परत भाजी घेणार आहे, कारण भाजीची टेस्टच तशी आहे. एवढी भूक नसताना पण आम्ही ना खातोय, भरपूर मजा येते खायला. आणि खायला मजा येते कारण मनानेच भूक लागते. क्वांटिटी भरपूर आहे. 4 लोकांनी जरी खाल्लं ना, हाफ 4 लोकांनी, 4 लोकांनी घेतले. तुम्ही जर स्टार्टर वगैरे घेतला तर हाफ मध्ये तुमचं खूप जास्त होऊन जाईल. एवढी क्वांटिटी जास्त आहे. वर्थ आहे आणि नक्की आम्ही रिकमेंड करू तुम्हाला, कारण आपण तशाच चवीस तशा शोधतो आणि ऑलरेडी चवी शोधतो म्हणण्यापेक्षा ह्या जुन्या चवी आहेत एकदम. इंजिनिअरिंगच्या वेळेस आम्ही ज्या ट्राय केलेल्या गोष्टी आहेत आणि मला तर वाटतं त्यात ज्या चवी होत्या ना त्याच आपल्याला आत्ता पण आवडतात. आवडतात. आत्ता जे आपण खातो ना ते एखाद्या वेळेस जाऊन हा बाबा नवीन आवडत नाही, खाण्यासारखं एक दिवस खायला छान वाटतं, पण असं परत परत जाण्यासारखी जी ठिकाण आहेत त्यावेळेस ॲम्बियन्स नसेल बरं का. आत्ता पण त्या ॲम्बियन्स जरी नसला तरी पण तिथली जी टेस्ट असते ना ती मजा येते. आम्ही ॲम्बियन्सला असं पण प्रेफरन्स देत नाही जास्त, कारण टेस्ट मॅटर करते. कारण लोकांना पण पैसे देतो आपण, त्याच्यानंतर त्यांचं समाधान पण झालं पाहिजे. तर मग अशा ठिकाणी चवी शोधून देण्याचं काम आपलं असतं. म्हणजे आपल्या वेगवेगळ्या चवीच्या शोधातच आपलं नावच आहे आपलं शोध चवीचा. त्यामुळे चॅनलचं नाव आहे तर विषय असा आहे, त्याच्यामुळं म्हणजे विषय असा असतो आणि शोध चवीचा असतो. त्यामुळे विषय असा शोध चवीचा, त्यामध्ये कॉम्बिनेशन झालेलं आहे. मित्रांनो आपण ते सगळं खाल्लेलं आहे. तुम्ही बघितलं असेल आत्तापर्यंत व्हिडिओ की कसं होतं सगळं, काय होतं ते. आणि बटर चिकन म्हणजे अप्रतिम आहे, जबरदस्त. तोड नाही डायरेक्ट. 100% तुम्ही एकदा भेट द्या इथे. ठीक आहे. औंध रोडला आहे हे, बापोडीला खडकीला जाताना, बरोबर ना? खडकी टाऊन. हां, खडकी टाऊनला. तर तिथे आहे, नक्की भेट द्या. आय थिंक नंतर झोमॅटो आणि स्विगीला पण आहे, तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. तर एकदा नक्की भेट द्या, एक नंबर होता. तर चालतं मग आपण थांबूयात आता. तर भेटूयात नवीन चवीच्या शोधामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, फिरत राहा, खुश राहा.